मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातून बैल आला आणि इथं आल्यापासून एक वेगळा ठसा उमटवला आहे. बैल गुलालात राहतोय, चर्चा होते. बैलाचं नाव आहे गुरु. तर आज गुरु गुलालाचा मानकरी, एक नंबरचा मानकरी झाला आहे गुरसाळे मैदानात. काय सांगाल? काही आम्हाला आनंद एवढाच झाला का बैलाला पैरे चांगले मिळत गेले आणि बैल कायम गुलालात राहिलाय, याचा आनंद आम्हाला होतोय. बरं, पायऱ्याचा विषय कसा होता? पायऱ्याचा विषय असा झाला, दैवत भाऊंना आम्ही पहिल्या मैदानाला आलो ज्यावेळेस नाशिकवरनं, त्यावेळेस सोन्या दिलेला आम्हाला. त्याच्यामुळे त्यांचे पांग म्हणून आम्हाला फाजीलराव त्यांनी मागितला फाजीलरावला बैल, मग त्याला आम्हाला द्यायला लागलं. बरं, अजून काय सांगाल? कशा पद्धतीनं गुरु इथं बऱ्यापैकी स्थिरावतोय, सगळीकडे पळतोय? हे गुरुचं काय, कोणत्याच मैदानात, मोठ्या मैदानात गुरुने आजतागत म्हणजे गुरुचा फॉल्ट हा कोण काढूच नाही शकत आहे. आणि चांगल्या मैदानात एकच नंबर आम्हाला घावतो. गुलालात राहतोय महत्वाचं. हो, गुलाल म्हणजे आम्ही येतोय 400 किलोमीटर लांब आणि त्यात नंबर काही होऊ दे, पण हा आनंद वेगळा आहे. आम्ही लांबून येतोय याच्यासाठी. बरोबर. किती किलोमीटरवर येतात? 400-450 किलोमीटर येते, म्हणून आम्ही 15 ते 20 दिवसानंतरच बैल हाणतो. प्रत्येक मैदानात आम्ही दिसत नाही. बरं, अजून आहेत गुरुचे बरोबर काम करणारे. कसं बघताय, म्हणजे एवढ्या लांबून आपण येतो आणि सगळ्या गोष्टी कशा बघताय? नाही, पहिली गोष्ट आहे ना, इडव आणण्याचं काम आहे ना तुमच्या थ्रू आमचं जास्त झालेलं आहे आणि प्रत्येक मैदानात आम्हाला चांगले पैरे भेटत राहील. त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला बी एवढ्या लांब यायला आहे ना मग चांगलं वाटतं, कारण की प्रत्येक मैदानात गुलाल लागतो आम्हाला. हे एकदम मन भरून जातं आमचं, काय गुलाल भेटतो आम्हाला. बरं, बोलवणं म्हणजे काय झालं, आमचं यांचं कॉन्टॅक्ट व्हायचं. तुम्हाला किस्सा सांगतो. ह्यांनी व्हिडिओ सोडलेले. तर गुरु त्याला एक पळणारा बैल आहे, म्हणजे सगळीकडं, म्हणजे अगदी घाटावर पळणारा असेल किंवा तिकडं नाशिक इकडं असेल. त्यांनी व्हिडिओ सोडवेल तर चर्चा व्हायची. तर या मग त्याच्यानंतर पायरे व्हायचं, थोडं मार्गदर्शन पर सगळ्यांच्यात झालं आणि एक बरं वाटतं की विश्वासावाले आज गुरु फायनलला आहे. एक म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. काय सांगाल तुम्ही अजून? नाही, काय पहिरे चांगले भेटत गेले आणि बैल त्या गतीने पळतच राहतोय. त्याच्यासाठी आनंद आहे आणि लांबून येऊन गुलाल करणं ही आम्हाला खूप मोठी गोष्ट आहे, बाकी काय नाही. बरं, गुरुविषयी माहिती सांगा. नक्की कुठला बैल आहे हा, कुठल्या गावचा आहे? नाशिकमध्ये कुठल्या गावचा? नाशिकमध्ये 4 किलोमीटर ओमाकमालाबाद गाव आहे. ह्या गावामध्ये आपले विकी भाऊ यांच्याकडे बैल राहतो. हे बैल यांच्याकडे राहतो घरी. बर, कुठल्या जातीचा, कुठून खरेदी केलाय? काय आहे ना, म्हैसूर मध्ये मिक्स जातीचा बैल, बेरड म्हैसूर. आणि आपण ना 2 दात असताना घेतला होता, बंदीच्या काळात घेतला. गुरुचं एक वैशिष्ट्य सांगतो, तो घाटातही पळालेला आहे मण्यासारखा मोठ्या बैलाबरोबर, आणि इकडेही पळाला आहे आणि छकडी शर्यतीही पळालेला आहे. त्याच्यानंतर बैलघोडा शर्यत, आता सगळ्या ज्या बैलगाडीतल्या प्रकारात पळतो त्यामुळं गुरु बैल वेगळा ठरतो. काय सांगाल? आता आम्ही ना आमच्या इकडं पळालो आणि आम्हाला मग घाटात पळालो आम्ही. त्याच्यानंतर 4 बैला आहेत. मग आम्हाला इकडं इंटरेस्ट वाटला, म्हटलं मग आपण 7 गाड्यात इकडं साताऱ्यात छकडे का जाऊन बघू, तिकडं आपला बैल काम दिल बुवा. मग या येतून आम्ही इकडे यायला लागलो. वाटलं का आपला बैल इकडं पळू शकतोय, पब्लिकने पळतो आमच्या इकडं, पण आम्ही आजपर्यंत इकडं आलोय म्हणजे आमची गाडी ना, आम्ही बैल डावीन न उसकत, उजून उसकतो आणि गाडी चांगली पळती, उजून फुल स्पीडचा बैल आहे. बरं, अजून सांगा. म्हणजे खरेदी केली, सगळ्या गोष्टी सांगितलं, दुसऱ्यानंतर आला तर विक्रम सांगा. म्हणजे आता इकडं तर बैल पळतो, पण अजून कुठं बैल पळलाय आणि ते कशा गोष्टी पराक्रमाचे? बैल म्हणजे आम्ही बंदीच्या काळात आमच्यात निफाड तालुक्यातला बैल घेतलेला, 2 दात असताना बैल घेतला. त्यावेळेस आमच्या घोड्यामध्ये बैल पळायचा. बैल टॉपचाच पळायचा, पण त्यांच्याकडं घोडा लहान असल्यामुळं बैल उजेडत नव्हता. मग त्यानंतर आम्ही खरेदी केला. नंतर आमच्या इकडं घोड्यात भरपूर बैल फायनली पण घेतल्या. पण त्यानंतर एक जेव्हा थार गाडीचं पहिलं बक्षीस लागलं, महान भारत केसरीचं घाटात, त्यावेळेस आम्ही JCP 1 नंबरचं बक्षीस होतं. त्यावेळेस आम्ही मन्या पळायचा, हिंद केसरी मन्या,
जावळेकरांचा. तर तुम्ही बाईट घेतलेलीच आहे त्यांचीवाली, त्यांची मुलाखत पण झालेली, त्यांनी किती फायनली घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आम्हाला पळायला मिळालं त्यावेळेस आम्हाला ती खूप मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला मान दिला, त्यांनी आमचा बैल पळताना बघितला आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला बैल एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला बैल पळवायला बोलावला. त्यावेळेस बैलाने आमचा 1 नंबर केला. तिथं 1 नंबर केला, आम्हाला JCB बक्षीस मिळालं होतं. आणि तिथं म्हणजे 1 वर्षभर बैल घाटाचा राजा त्याच बैलात राहिला सलग. आणि त्यानंतर परत बैल आम्ही मग छकडी क्षेत्रात आणायचं ठरवलं. बैल एकच ठिकाणी पळतो हे आम्हाला कसं आहे, आमच्या ग्रुपला एक आनंद म्हणून आम्हाला सगळीकडे बैल पळतो आणि आम्हाला आनंद घ्यायचा होता, याकरता आम्ही बैल छकडी क्षेत्रात पण आणला. आणि इकडं पण बैल गुलाल राहतो, एवढी आनंद आमच्या ग्रुपमध्ये एवढा आनंद होतो का ते म्हणजे आता सांगणं इतपत हे नाही. बरं, मला आनंद का झाला माहिती आहे का, कारण मी ह्यांनाही सांगितलं होतं ज्यावेळेस गुरुताई 1 नंबर होईल त्यावेळेस आपण मुलाखत घेऊ आणि आज झालेला आहे. आणि खरं तर हा बैल म्हणजे आपण ठसा उमटवला इथं असं म्हणून काय सांगाल ऋषभ अजून? म्हणजे त्याला एक ऑलराऊंडर ही पदवी त्याला देण्यात आलेली आहे आमच्याकडून. नाराजगी तो कधीच करत नाही, म्हणजे पळून वगैरे आज कमी पळाला, आज कुठं कमी राहिला बैल, असं म्हणजे गुरुने कधीच केलं नाही. घोडा बैल असो किंवा बिनजोड असो किंवा आज घाटात असो आणि आज इकडे आज छकडी क्षेत्र असो, कुठेच नाही. बरं मित्रांनो, बैल पळतो आपण सगळे म्हणतो, पण पळवणारा खूप महत्त्वाचा असतो. माझ्यासोबत आहे सोमा ड्रायव्हर, नेहमी ते गुलालात असतात, मी त्यांची रात्रीची आणि गुलाल अंगावर पडलेलं असतं त्यावेळेसच आपण गप्पा मारत असतो. कसं सांगाल गुरुबद्दल, काय गुरुबद्दल पळवताना काय जाणवले तुम्हाला? गुरु म्हणजे घोड्या बैलमधला बैल आहे, घोड्यागाडीला भरपूर त्याला स्पीड आहे खालनं शेवटपर्यंत. फक्त कसं आहे त्याला बैल टिकला पाहिजे, ते असं दाबादाबी करू शकत नाही किंवा अंगावर कोणाच्या जाऊ शकत नाही, स्वतःच्या कधी अंगावर येणार नाही, लेट सुटला किंवा मागणं सुटला तरी फक्त त्याची एकच इच्छा, संघ आलं पाहिजे फक्त. बरं, आपली मागे चर्चा बी झाली होती, गुरु एवढं खालनं जे उटीन जे स्पीड आहे ते कुठल्याच बैलाला नाही का? नाही, लय स्पीड आहे गुरुला. प्रामाणिकपणानं आपण कसं सगळ्यांची बैल आणतो, पण गुरुला कसं हातात धराच लागतो. हा ना, स्पीड आहे खालनं आणि गाडी थोडीशी बांधायला लागतेच गुरु. तोंडाला कसं, कारण तुम्ही पळवलाय गुरु म्हणून सांग. तोंडाचा पण काय विषय नाही, आता तोंडाला मी बघितलं ना, म्हणलं तर 8-30चा सामना असतात म्हणलं, पण अक्का निकला गुरु घुसला एकदम. वा वा, म्हणजे त्याला कळते अशा पद्धतीनं. आता ह्यांच्याकडे जातो, किती दिवसातनं बैल तुम्ही काढताय ते सांगितलं 15 दिवसात, पण नाशिकवरून म्हणजे कसं आता इथं राहतोय, आवडीचा बैल होतोय, तर कसं नाशिक टू एवढ्या लांब कसं करता? कारण ट्रॅव्हलिंगमुळं बैलाचं थोडं म्हणजे आपण म्हणू आता त्रास वगैरे होत नाही का? कसं आहे, बैल इकडनं एकदा शर्यत करून गेला का त्यानंतर 15 ते 20 दिवसाचा गॅप आम्ही देतो, छकडी क्षेत्रात येत नाही. पण साधारण 8 ते 9 दिवसाला आम्ही घोड्यात एक फेरा काढतो बैलाला, किंवा शर्यत जमली तर शर्यत करतो. त्यानंतर मग बैल परत 20 दिवसांनी बैल इकडे येतो. म्हणजे कसं आहे, बैलाला प्रवास असतो म्हणून येत नाही आम्ही, नाही तर बैल सारखा पळेल, पण बैलात तेवढी क्षमता पण आहे. पण मग कसं आहे, प्रवास जाणवला, बैल कसं आहे आज पळतोय, त्यामुळं प्रवास म्हणजे तो पळतोय म्हणून आपण पळवणं ते पण योग्य नाही. त्याच्यामुळं बैल गॅपनीच हाकला पाहिजे. पण मला ही सांगा ना की फरक काय जाणवतो सगळीकडे पळण्यात? म्हणजे तुम्ही मगाशी घाटाचा उल्लेख केला, आता छकडीचा करताय, बैलघोडाचा उल्लेख केला, फरक काय आहे तिन्ही मध्ये गुरुच्या बाबतीत पळण्यात? का जसं आहे सगळ्या ठिकाणी स्पीडनं लावतो सर्व ठिकाणी. म्हणजे गुरुचं एक असं वैशिष्ट्य आहे, तळात मांडायला कधी त्रास देत नाही. तो घाटात असो किंवा घोडागाडीत असो किंवा छकडीला असो, तो त्याचा एनर्जी अशी वेस्ट वाया घालवत नाही. म्हणजे तो शिकलाय असं समजा, तो मन्याकडून शिकलेला आहे या सर्व गोष्टी. मन्या घाटात ज्या वेळेस आम्ही बघायचो की मन्या खाली तळात जेवढा हे करतो, त्यानंतर बैल वरती जेव्हा आळ्यात उभा राहतो ना, वरती गेल्यानंतर बैल वेस्टेज एनर्जी वाया घालत नाही. मन्याकडून शिकलाय, मन्याकडून बैल म्हणजे बराच शिकलेला आहे त्याच्याकडून. त्याच्यामुळे मन्याचं नाव आम्ही हे शेवटपर्यंत घेतच राहू. वा, आता जाता जाता जबाबदारी आली, बैल प्रसिद्ध होते, महाराष्ट्राचा लाडका बैल व्हायच्या दृष्टीनं सगळीकडे पळणारा, तुम्ही सारखं इकडं दिसणार का सगळ्या शर्यती खेळणार? कसं जातं नियोजन पुढचं कसं आहे? आता विकी भाऊनी सांगितलं तसं आम्ही 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये इकडे येणार, ह्याच गॅपमध्ये येणार, कारण की आम्हाला खूप लांब पडतं, 400 किलोमीटर पडतं. 400 किलोमीटर. आणि त्याच्यात आम्हाला आता इडून गेल्यानंतर एक मुक्काम करावं लागेल, मग बैल भरावं लागेल परत. मुक्काम कुठं करणार ह्यांच्याकडं?
हा कुठं हॉटेल शेठचं हॉटेल, काय नाव आहे हॉटेलचं? हॉटेल गुरुदेव. गुरुदेव. इथं हॉटेल गुरु गुरुदेव. गुरु आहे यात ही. तर इथं करणार आणि त्याच्यानंतर मग सकाळी परत बैल भरायचा मग घरी असं, त्याच्यामुळं मग प्रवास जाणवतो. तर 15 ते 20 दिवसाच्या गॅपने बैल इकडे येणार. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आम्ही बक्षीस किंवा काय वस्तू आहे ते बघून आम्ही पैरे करून आम्ही इकडे येत नाही. बैल कुठला पण पळतो, सर्वच बैल पळतात, आपला पण बैल त्या पळतो तर पैरा पाहूनच आपण पैरा करून इकडे येतो. आणि विषय असा आहे का मैदान किती पण महागाचं असलं पण आपल्याला गॅप असल्याशिवाय आपण पळवत नाही. मग ते 5 दिवसावर 3 लाखाचा असो नाही तर 6 लाखाचा असो, आपण बक्षीस पाहून येत नाही. ठीक आहे, ही सगळी चर्चा चालू राहील. मला फक्त पहिल्यांदा गुरु पाळायला त्यावेळेस जाणायचं होतं, कारण विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावर असेल किंवा भरपूर लोकांवर. तर ती काय सांगाल, एवढ्या लांबणं विश्वास ठेवून येत आहे तुम्ही, काय सांगाल? पहिल्याच्या वेळेस यायचं होतं तर तुमच्या नियोजनाखाली आम्ही आलो, तर तुम्ही आम्हाला सोने दिला, 2 नंबर सोने दैवत शेट गोळेकर यांचा. मग तिथून मग आमची सुरुवात झाली. पण मग एवढ्याला आम्ही यायचं म्हटलं, आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकल्या, त्यानंतर तुम्ही बघितला आणि तुम्ही आम्हाला चांगला बैल दिला. नाही तर इकडं पहिल्यांदाच यायचं आणि चांगला बैल बऱ्यापैकी भेटत नाही. आता आमच्या नाशिकचे बैल खूप येते इकडं, पण मग बऱ्यापैकी पायऱ्यामुळं काहीतरी अडचण होती त्यांना, पण तशी आम्हाला काही जाणवली नाही. तर मित्रांनो, गुरु आहे इथं आपण म्हणू सुरुवात दमदार केलेला आहे, गुलालात राहतोय आणि आत्ता 1 नंबर तर पारितोषिक घेतले, गुलाल घेतलेला आहे. तर गुरुनं असंच पळत राहावं, बैलगाड्याच्या सगळ्या प्रकारात त्यानं आपला ठसा उमटवला आहे. तर असाच उमटत राहावं आणि एक चांगल्या प्रकारचं यश त्याला भेटो. आणि तुम्ही नाशिकवरून येत आहे, जसं इथं लोकप्रिय आहे तसंच नाशिकमध्ये लोकप्रिय आहेच आणि पुण्यात आहे, तर तो अख्ख्या महाराष्ट्रात असाच लोकप्रिय हो, सगळ्या प्रकारात जावो अशी आपण प्रार्थना करू. धन्यवाद. मेन म्हणजे आमचा बैल गुलालात राहणं हे सर्वात म्हणजे युट्यूबरवाल्यांचे आमच्या उपकार आहे. का त्यांनी आमचं बैल गुलालात कायम त्याच्याबद्दल बोललेलं हे आम्हाला म्हणजे मनापासून चांगलं वाटतं. म्हणजे युट्यूबरवाल्यांचे पण आमच्याकडून धन्यवाद. थँक्यू. तर पाहू शकता नाशिककर आणि त्यांचा गुरु. बैल एका व्यक्तीकडे सांभाळा येतो आणि बैल असा आपण म्हणून की पराभवसारखा होत असतो, पण एका व्यक्तीकडे आल्यानंतर त्याला विजयाची म्हणजे असे सवय म्हणून किंवा एक 5-6 विजय सलग होतात. तर बैल आहे फाजील आणि ते रुटीनला लागणारे आहेत दैवत शेट. कसा विषय झाला नक्की, काय पैरे वगैरे कशा पद्धतीनं, काय आज गुरु बरोबर पैरा होता? आज गुरु बरोबर तुम्हाला तर माहिती आहे सर, गुरुचा पहिला पैरा तुम्हीच साक्षीदार होता करण्यात, तुम्ही केल्यामुळे तिथनं आपले संबंध गुरुबर चांगले सरांशी आल्यामुळे ते आला योग जुळून आज. आणि एक वेगळ्या प्रकारचा पैरा म्हणजे एक कसा तो बैलही असा सगळीकडे पळणार आहे, म्हणजे अगदी घाटात असेल किंवा बैलघोडात असेल आणि इकडं आता पैरा गाडी पळेल असा अंदाज होताच, पण ह्याचं एक वेगळी फाजीलचं एक वेगळं करिअर झालं तुमच्याकडे आल्यापासून. काय नक्की चुकत काय होतं ती सांगा तिकडं. ती नाही सांगू शकत मी. बरोबर काय करताय सांगा. दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा आपल्या चुका शोधलेल्या कधी बी आपल्या फायद्याला येते. बरोबर काय केलंय ती तरी सांगा. बरोबर काय केलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. तरी काय म्हणजे कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, कारण कसं आहे हे प्रत्येकाच्या जे बैल सांभाळत त्यांच्या आयुष्यात ही पेज येते की बैल पराभव पाहतोय, पराभव, पण काय करावं म्हणजे आता बैल हा डायरेक्ट 1 नंबरमध्ये कुठलाच जात नाही. जशा पायऱ्या असतात मंदिरात जायला तशा बैलाच्या बी पायऱ्या स्टेपनं जायचं असतं. बैल आदतमध्ये सोन्याबरं पळून 5-7 मैदानं चांगला राहिला होता फायनलला. त्याच्यानंतर 2-3 मैदे म्हणजे शांत होता बैल. नंतर ना आपल्याकडे आल्यानंतर पहिलं मैदान मी सोन्यावरच केलं 15च्या, तिथं बी सेमीफायनल डाव्या साईडनं कडनं काढला होता पब्लिकवर. त्याच्यानंतर सासवडचं मैदान केलं गौतमबाईच्या मॅगीवर, तिथं 2 नंबर केला. त्याच्यानंतर वडकीचं केलं, तिथं पब्लिकवर 4 नंबर केला वादळबरं मानगरच्या. त्यानंतर पुष्यगावच्या मैदानाला आपण मार खाल्ला सेमीला. त्याच्यानंतर शिंदावण्याच्या मैदानात बक्कासूरबरं घातला 1 नंबर केला. त्याच्यानंतर आपण आबासाहेब केसरी सांगोल्याला जे मोठं मैदान भरलं तिथं आपण घासाघाशीत 2 नंबर केला. म्हणजे एक चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. आणि आजही तुम्ही बघितलंच कशी पाहिली. मी हा बैल ज्यावेळेस होता एका व्यक्तीकडे त्यावेळेस सांगितलं भविष्याचा स्टार असेल आणि त्याच्यानंतर बैलच पाळला नाही. मला विचारायचं तुम्ही कुठल्या आहे ना म्हणला, तर बघा बैल वेगळा आहे हा, पूर्ण जातीवंत बैल.
हा बैल कसा जातीवंत आहे आणि काय आहे ती सर तुम्हाला माहिती आहे आणि भविष्यात काय आहे ती बी माहिती आहे तुम्हाला. लय बोलण्यापेक्षा त्याचा कृतीतनं दिसेल. बरं आता ड्रायव्हर कोण कोण होते ह्याच्यावर? तर ड्रायव्हर तसं बघितलं तर आमच्याकडे एक डझन आहेत. छोट्या असतो, शुभम असतो, पाटील ड्रायव्हर, विठ्ठल ड्रायव्हर, सचिन मामा, तर सोमान आज आणली गाडी. फायनलला कोणी गटाला कोणी आणली? सोमानच आणली होती. सेमी तिन्ही फेर सोमानच आणली होती. बरं आता आणि त्यांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट आणली आणि गुलाल भेटला. आता काय होतं, ड्रायव्हर असतात काय काय. आता ड्रायव्हर असल्यामुळं गाडी जरी असलं नसलं पण यांनी काय सांगितलं, नियोजनात आमच्या हे ड्रायव्हर असतात. तर असे जे ड्रायव्हर आहेत छोटे ड्रायव्हर, काय सांगाल आज म्हणजे तुम्ही गाडीवर नव्हता पण आपण ज्या व्यक्तीबरोबर राहतो त्याच्या गाड्या आणतो त्याच व्यक्तीनं दुसरा ड्रायव्हर घेऊन आता गुलाल करणं ही वेगळी गोष्ट आहे. काय सांगाल? काय आता बैल पळतोय तर आता त्यांची गाडी मी बी आणतो आणि सगळीच आणतात तर बैल फायनल राहिला आहे तर समाधानी ना. बरं पण ड्रायव्हर कोणी बी असू द्या किंवा पहिल्यात बैल कुठला बी असू द्या, बैल तो राहिला तर त्यात समाधानीच पाहिजे ना माणूस. बरं आज किती गाड्या पळावल्या त्या? आज दोन त्यातल्या किती राहिल्या? एक कुठली गाडी राहिली? सिकंदरची. मित्रांनो बघा, बैलगाड्याचं क्षेत्र कसं आहे, प्रत्येकाची एकमेकांशी संबंधित असतात. इकडचा ड्रायव्हर तिकडं बसतो, तिकडचा ड्रायव्हर इकडं बसतो, म्हणून एक जिव्हाळ्याचा संबंध पाहिजे बैलगाड्यात. काय सांगाल? कारण प्रत्येक ठिकाण वेगळा दिवस असतो त्यामुळे वेगळी गणित असतात. सगळे दिवस एकसारखे नसतात ना. आज मी तुम्हाला मदत केली, तुम्ही उद्या मला मदत करचाल. म्हणजे आज आता उदाहरण सांगायचं म्हणजे फाजिलचंच, आता बैल सलग 5-6 मैदान गुलाल राहिलाय तर एक पैरा घेऊन राहिलाच नाही ना. आणि ड्रायव्हर बी एक नाही आणि ड्रायव्हर बी एक नाही. बरोबर. म्हणजे आदली बदली आहेच की. मग तो दुसऱ्या बैलाला सहकार्य करतोय, दुसरा बैल त्याला सहकार्य करतोय, तेव्हा तो बैल 1 नंबरमध्ये पळतोय. पण ह्यातनं तुम्ही नोटीस करता का बैलगाडी क्षेत्र असंच आहे, म्हणजे येणारा दिवस प्रत्येक नवीन आहेत त्यामुळे सगळ्यांशी नाते संबंध चांगले ठेवणे गरजेचं. काय तुम्हाला दिसलंय? 100% नाही. बैलगाडी क्षेत्रात आहे ना एक सगळ्यासोबत आहे ना एक प्रेमाचे संबंध पाहिजेत. त्यावेळेस भविष्य लय मोठे आहे. असं भांडण करून नाही काय नाही ना. बरं बाकी टीम आहे ही सगळी टीम सगळी सुट्टी मेकर आहेत. तर ह्यांना पहिल्यांदाच तुम्ही बोलताय, काय सांगाल बैलाविषयी? काय सांगाल? बैलाचं काय, बैल दोन्ही खाली कडनीच पळतो आणि बैल खाली मांडायला ह्याला काय अडचण नाही, ताप देत नाही. फक्त 1-2 वेळा उडी घालतो. उडी घातली की समजून जायचं की बैल आज काहीतरी करामत करणारच आणि करतोच बैल करामत. खाली सुट्टीला उडी घातली की करामत करणार म्हणजे करणारच. जाता जाता जातो दैव त्यांच्याकडे, बैलालाही जायचं असतं, ह्यांनाही जायचं असतं सकाळपासून. आता हे सगळं तुम्ही बघताय, बैलही खूप आहेत, जवळ 4 बैल आहेत. तर प्रत्येक वेळेस नवीन पायरा, नवीन दिवस. तर कसं बैलगाडी क्षेत्र बदललंय का? म्हणजे खूप असं प्रत्येक दिवस वेगळा पायरा, प्रत्येक माणसं जपणं, काय गोष्टी. तर काय सांगाल बैलगाडी क्षेत्राविषयी? काय सांगाल? आता 4 बैल आहेत तुमच्याकडे म्हणून म्हटलं. माणसं तर तुम्ही तर बघताय पूर्वीसारखे शब्दाला नाहीत. कधी कधी लय त्रास होतो, झालेला पैरे बी संध्याकाळनं सांगतात आमचा बैल आजारी, सकाळी पळावतात. परत म्हणजे 1000 कारणं सांगतात. जर आपला बैल एका दिवशी कमी पळा तरी तो पैरा कॅन्सल करतो. आम्ही तसं नाही. आम्ही जरी त्या तुम्हाला हो बोलून गट्टाला मार खाल्ला असला तर आम्ही शब्द दिला की पाळतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला 80% लोक फसवत नाहीत. एखाद्या दुसऱ्या वेळेस होतं कम त्यावेळेस आपण समजून घ्यायचं असतं, लय हे नसतं करायचं. मी ज्यावेळेस गुरुचा कॉल येत होते मला त्यावेळेस ह्यांना मी सांगितलेलं असं गुरुचा पायरा येतोय, त्यांनी आपला विश्वास ठेवला. ह्यात विश्वास खूप महत्वाचा आहे बैलगाड्यात. काय सांगा? मैदानाला दिलता ती म्हणजे थारचं जे मैदान झालं बापकर केसरीला, न बघता बैल तुमच्या शब्दावर मी बोललो चला सर तुम्हाला आवडलाय ना आपण करू नियोजन, काही नशिबाच्या पुढे कोणी ती गाडी फायनलला राहिली होती. आणि आज उलट झालं. आज तो बैल एक वेगळा स्तरा होता, आपण होता तरी तो त्यांनी दिला. म्हणजे ह्याचाच अर्थ की जसं पेरल तसंच उगल. मका पेरले तर मकाच उगवल, तुम्ही चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार. हे म्हणजे सिद्ध झालंय. मी जास्त त्रास देत नाही, यांची परत मुलाखती आपण घेऊयात. पण बघा एक चांगल्या प्रकारचा विजय भेटलेला आहे, एक नंबरचा पारितोषिक भेटलेलं आहे गुरु आणि फाजिलनं. आणि दैवत आहे, त्यांची टीम आहे, छोटा ड्रायव्हर आहेत, त्यानंतर गुरु यांची टीम आहे. तर बैलगाडी क्षेत्र असंच आहे मंडळी, येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. त्यामुळं येणारे नातेसंबंध ही सगळ्यांनी चांगले ठेवावेत. चांगल्या नातेसंबंधातूनच यश निर्माण होत असतं आणि हे सिद्ध केलं आहे गुरु आणि फाजिल यांनी. धन्यवाद.